आज आपण राज्यशास्त्राचा दुसरा धडा बघूया, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. तर मागच्या वेळेला आपण युद्धोत्तर भारत किंवा राजकीय परिस्थिती जी काय होती ती बघितली. आज आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल बघूया. आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्याच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत. तर मागील पाठामध्येच आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचं स्वरूप, त्याचप्रमाणे शीतयुद्ध आणि त्याचे परिणाम सुद्धा समजून घेतले. त्यानुसार इतर देशांबरोबर आपले संबंध कसे असले पाहिजे, ज्याला आपण परराष्ट्र धोरण असं म्हणतो, त्याविषयी आपण अधिक माहिती या पाठामध्ये घेणार आहोत. त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक, तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम परराष्ट्र धोरण म्हणजे काय ते समजून घेऊया. तर अर्थ आणि महत्व. सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते हे आपल्याला समजले आहे. मागच्याच पाठात आपण असं बघितलं की जगाच्या पाठीवर असा कोणताच देश नाही की तो संपूर्णपणे स्वावलंबी आहे. त्याला कोणत्याच बाबतीत इतर देशावर अवलंबून राहावं लागत नाही, असं होऊ शकत नाही. मग त्यामुळे सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे एक प्रकारे घटकच असतात. असं असलं तरी हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये. ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात. कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादींविषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. मग या ठिकाणी जेव्हा इतर देशांबरोबर आपला संबंध ठरवावा लागतो तेव्हा तो कोणत्या देशांबरोबर असला पाहिजे, कोणाबरोबर संबंध ठेवल्यास तो जास्त फायदेशीर किंवा तो चांगला असेल, या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला परराष्ट्र धोरण ठरवावं लागतं. या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. तर एक लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची, नंतर कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचं, हे निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतात. आणि या सर्व वैचारिक चौकटीलाच आपण परराष्ट्र धोरण असं म्हणतो. बऱ्याचशा वेळा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला, परराष्ट्र धोरण म्हणजे काय, तेव्हा तुम्हाला हे उत्तर लिहावं लागेल. प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणूनच राष्ट्रांमधील परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्व आहे. लक्षात ठेवा की प्रत्येक सार्वभौम राष्ट्र म्हणजे जो स्वतंत्र राष्ट्र आहे तो आपापलं परराष्ट्र धोरण आपलं स्वतःच ठरवत असतो. म्हणून राष्ट्रांमधील परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्व आहे. तर माहित आहे का तुम्हाला की आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणे आवश्यक असते. मग कुठल्याही देशाचा अभ्यास करायचा असेल तर पहिले तर आपल्याला त्या देशाचं संविधान समजून घ्यावं लागतं आणि त्याचं परराष्ट्र धोरण समजून घ्यावं लागतं. आता परराष्ट्र धोरणावर कोणकोणते घटक महत्वाचे आहेत तर ते म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध. परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतले. आता आपण बघितलं की कोणत्या देशांशी मैत्री करायची, नंतर कोणत्या गटात सामील व्हायचं, आंतरराष्ट्रीय राजकारणात काय भूमिका घ्यायची, हे सगळे विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. त्यालाच आपण एकंदरीत परराष्ट्र धोरण म्हणतो. तर परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे समजून घेतलं. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो. म्हणजे परराष्ट्र धोरण ठरवताना आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताचा जास्त विचार करावा लागतो. परराष्ट्र धोरण असं काहीच कामाचं नाही की ज्याच्यामध्ये आपल्या राष्ट्राचं हित नसेल. असं परराष्ट्र धोरण कोणतंच राष्ट्र तयार करत नाही, लक्षात घ्या.
राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हित संबंधाचा अर्थ व त्याचे महत्व समजले पाहिजे. आता मी नुसतं म्हटलं की राष्ट्रीय हितसंबंध, मग राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, इथून सुरुवात होईल की राष्ट्रीय हितसंबंध म्हणायचं कशाला, आधी ते तर समजलं पाहिजे आपल्याला. तर बघूया, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना. तर मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो राष्ट्रीय हित संबंधामध्ये, तो म्हणजे कोणत्याही देशाला आपलं स्वातंत्र्य टिकून ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे परराष्ट्र धोरण असं पण काही कामाचं नको की कोणी येईल आपल्या देशावर आक्रमण करेल आणि आपलं स्वातंत्र्य हिरावून घेईल आणि पुन्हा आपण पारतंत्र्यात जाऊ, असंही परराष्ट्र धोरण काही कामाचं नाही. म्हणजेच राष्ट्रीय हिताचा पहिल्यांदा विचार करणं म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याचा विचार करणं. आणि दुसरं येते सार्वभौमत्व, म्हणजेच आपल्या देशाची जमीन इंचभर सुद्धा कुठल्या देशाने ताब्यात घेऊ नये, याला म्हणतात सार्वभौमत्व टिकवून ठेवणे. मग हे दोन महत्वाचे मुद्दे राष्ट्रीय हित संबंधात येतात, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकून ठेवणे. नंतर आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचाही राष्ट्रीय हित संबंधात समावेश होतो. मग यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे आपला आर्थिक विकास पण झाला पाहिजे. म्हणजेच आपण असं परराष्ट्र धोरण पण ठरवू शकत नाही की ज्यामध्ये दुसऱ्या देशाचा विकास होईल आणि आपण तळाला जाऊ. म्हणजेच आपला पण विकास व्हायला पाहिजे, असं आपलं परराष्ट्र धोरण असलं पाहिजे. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो. मग लक्षात आलं तुमच्या की राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना म्हणजेच काय, की जेव्हा आपण आपल्या राष्ट्राच्या फायद्याचा किंवा आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, सार्वभौमत्वासाठी, स्वातंत्र्यासाठी योग्य काय आहे असा विचार करून जे निर्णय घेतो त्याला आपण राष्ट्रीय हितसंबंधी जोपासना किंवा राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना करणे असे म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. पहिला गोष्ट म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण, हे सर्वोच्च हित राष्ट्रीय हित असते. राष्ट्रीय हित संबंधामध्ये सर्वात पहिल्या गोष्टीला म्हणजे सर्वप्रथम ज्या गोष्टीचा विचार केला जाईल ते म्हणजे देशाचं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य. म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौम आणि अखंडतेचे रक्षण करणे, ज्याला आपण संरक्षण म्हणतो राष्ट्राचं, देशाचं. तर ते सर्वोच्च राष्ट्रीय हित आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतरचे मुद्दे, सर्वात पहिलं किंवा सर्वोच्च राष्ट्रीय हित म्हणजे आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेणे. दुसरं जे आहे ते म्हणजे आर्थिक विकास. आता प्रत्येक देशाला आपला विकास झाला पाहिजे असं वाटत असतं, परंतु हा त्याच्यानंतरचा मुद्दा. सर्वोच्च हित जे आहे ते म्हणजे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवणं. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते, म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्वाचे मानले जाते. आता आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल असतात, कमकुवत असतात, जे अविकसित राष्ट्र असतात, त्यांना आपल्या स्वातंत्र्याचं जतन करणंच अवघड जातं. म्हणून त्यानंतर संरक्षणाखालोखाल ते पुढच्या मुद्द्याचा विचार करतात, तो म्हणजे आर्थिक विकास करणे. तर बघूया मग राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा परस्पर संबंध कसा आहे. संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. मग परराष्ट्र धोरण आखताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे देशाचं संरक्षण आणि राष्ट्रीय विकास, आर्थिक विकास त्या देशाचा. या दोन मुद्द्यांचा विचार करून मगच त्या देशाचं दुसऱ्या देशाबरोबरचं धोरण कसं असलं पाहिजे, म्हणजे परराष्ट्र धोरण कसं असलं पाहिजे याची आखणी केली जाते. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात, तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन. मग उद्दिष्ट आणि साधन ह्या दोन वेगळ्या गोष्टी.
हितसंबंध जपणं हे उद्दिष्ट, आणि ते हितसंबंध जपताना आपल्या स्वतःचा पण विकास करून घेणं, यासाठी आपलं परराष्ट्र धोरण कसं असलं पाहिजे हे ते प्राप्त करण्याचं साधन ठरलं जातं. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्रांच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात, त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्ये सुद्धा बदल होतात. तर राष्ट्रीय हितसंबंध जे आहेत ते परिस्थिती आणि काळानुसार बदलतात, मग त्याप्रमाणे मग आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा बदल होत जातात. त्या बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते, म्हणूनच परराष्ट्र धोरण हे प्रवाही असते. कोणतीही गोष्ट जेव्हा स्थिर नसते, बदलत असते, त्या गोष्टीला प्रवाही म्हणतात. जसं विहिरीतलं पाणी, याला स्थिर पाणी आपण म्हणतो, त्याला प्रवाही म्हणता येणार नाही. पण नदीचं पाणी एका ठिकाणी टिकत नाही, ते वाहतं, म्हणून त्याला प्रवाही म्हणतो आपण. तसंच जेव्हा एखादी गोष्ट जी स्थिर असते तर त्याला स्थिर धोरण म्हणायचं. परंतु जी काळानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार बदलते, अशा गोष्टीला आपण प्रवाही गोष्ट म्हणतो. मग परराष्ट्र धोरण सुद्धा आपण बघितलं की वेळेनुसार, परिस्थितीनुसार, काळानुसार बदलतं, म्हणूनच परराष्ट्र धोरण हे प्रवाही आहे असं आपण म्हणतो. नंतर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. आता परराष्ट्र धोरण हे कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतं, कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतं ते आपण बघूया. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते, परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. इयत्ता 8वी मध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टींचा थोडाफार अभ्यास केलेला आहे. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक इयत्ता 8वीत सुद्धा आपण शिकलेलो आहोत. तर या ठिकाणी तेच घटक थोडेसे विस्तारित स्वरूपात दिलेले आहे. तर सगळ्यात पहिलं असतं देशाचे भौगोलिक स्थान, म्हणजेच त्या देशाची जमीन कशी आहे, तिथे कोणकोणती साधन संपत्ती आहे, या सर्व गोष्टीनुसार आपल्याला परराष्ट्र धोरण ठरवावं लागतं. एखाद्या देशाला दुसऱ्या देशावर जर खूप साऱ्या गोष्टींमध्ये अवलंबून राहावं लागत असेल, तर त्या देशाचं परराष्ट्र धोरण हे त्या दुसऱ्या देशावर अवलंबून असतं, तो ठरवेल तसं याला ऐकावं लागतं. सगळ्याच गोष्टी त्या देशाला त्याच्या मर्जीप्रमाणे ठरवता येत नाही. म्हणजेच भौगोलिक स्थान खूप महत्वाचं असतं परराष्ट्र धोरण ठरवताना. बघूया तर, तुम्ही पृथ्वी गोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्र किनारा लाभला आहे, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. तर असे खूप सारे देश असतील की जे आकाराने खूप छोटे, त्यांना शेजारी देशच नसेल, किंवा असेल तर तो खूप दूर असेल. शिवाय काही देशांच्या आजूबाजूला समुद्रच नसतील, काही देशांना भरपूर मोठा समुद्र किनारा लाभलेला असेल, काही देशांमध्ये इतर खनिज संपत्ती खूप विपुल प्रमाणात असेल, तर काही देशांमध्ये ती बिलकुलच नसेल. तर अशा एक नव्हे तर अनेक गोष्टींचा विचार परराष्ट्र धोरण ठरवताना केला जातो. म्हणूनच एखाद्या देशाचं भौगोलिक स्थान कसं आहे हे परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्यावं लागतं. म्हणूनच परराष्ट्र धोरण ठरवताना हा अतिशय महत्वाचा घटक मानला जातो, देशाचं भौगोलिक स्थान. लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा घटक आहे ती म्हणजे राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्वाचे स्थान असते, कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयांवर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. आता आपण असं बघितलं की काही देशांमध्ये अजूनही राजेशाही आहे, काही देशांमध्ये लोकशाही आहे, काही देशांमध्ये लोकशाही असून नसल्यासारखीच आहे. असे खूप सारे देश पृथ्वीवर तुम्हाला बघायला भेटतील. म्हणून त्या देशाची राजकीय व्यवस्था कशी आहे त्यावरून परकीय धोरण किंवा परराष्ट्र धोरण ठरतं.
मग जसं लोकशाहीचा विचार केला तर तिथे कुठल्याही एका व्यक्तीच्या हातामध्ये नसतं. संसदेमध्ये त्या देशातील लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जातात. त्यामध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळालेलं असतं तो पक्ष राज्य करतो, इतर पक्ष जे असतात ते विरोधी पक्ष असतात. आणि जरी जे पक्ष राज्यावर असतात किंवा राज्य करत असतात त्यांना त्यांच्या मताप्रमाणे निर्णय घेता येत नाही, कारण विरोधी पक्ष त्यांना प्रश्न विचारून त्या ठिकाणी परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू शकतो. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो, कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडीचा घटक राज्यांवर परिणाम होतो. आता या व्यतिरिक्त संघराज्य व्यवस्था, भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे. संघराज्य व्यवस्था म्हणजे ज्या देशाचा आकार खूप मोठा असतो तिथे राज्य कारभार हा राज्य पातळीवर पण विभागलेला असतो. म्हणजे संपूर्ण देशाचा कारभार करणारं शासन वेगळं असतं आणि कारभार सुरळीत चालावा त्याच्यावर लक्ष नीट ठेवता यावं म्हणून देशाचे विविध राज्यांमध्ये रूपांतर करून प्रत्येक राज्याचं वेगळं सरकार असतं, तर त्याला संघराज्य पद्धती असं म्हणतात. तर अशा संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना ह्या घटक राज्यांचा सुद्धा विचार करावा लागतो. काही घटक राज्य इतर देशाचे शेजारी असतात, त्यामुळे त्यांचा सुद्धा राष्ट्रांमधील घडामोडींचा परिणाम होतो. उदाहरणार्थ श्रीलंकेतील घडामोडींचा तामिळनाडूवर, बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर परिणाम होतो. म्हणून जेव्हा श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल अशा राज्यांचं परराष्ट्र धोरण ठरवताना त्या देशांच्या सीमांशेजारील घटक राज्यांचा सुद्धा विचार करावा लागतो. तर असे का करावे लागते की आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्वाचे तितकेच ते शेजारील देशांमध्ये असणे सुद्धा महत्वाचे असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. कारण शेजारच्या राज्यामध्ये अस्थिरता असेल तर त्याचा परिणाम आपल्याला सुद्धा भोगावा लागतो, कारण त्यांची सीमा आपल्या देशाला लागून असते, हे लक्षात घ्या. परराष्ट्र धोरण निश्चित करणारा तिसरा महत्वाचा घटक म्हणजे अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्व प्राप्त झालेले आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. तर आता बघा, अर्थव्यवस्था आधुनिक काळामध्ये परराष्ट्र धोरण ठरवताना खूप महत्वाची मानली आहे, कारण अर्थव्यवस्था मजबूत असली पाहिजे असं प्रत्येक देशाला वाटतं. ती विकसित असली पाहिजे, तिला चालना मिळाली पाहिजे आणि त्यासाठी दुसऱ्या देशाबरोबर आपलं धोरण ठरवताना आपण आपला विकासच झाला पाहिजे असाच नेहमी विचार करतो. म्हणून कुठल्याही देशाबरोबर परराष्ट्र धोरण ठरवताना अर्थव्यवस्था सुद्धा खूप महत्वाची मानली जाते किंवा अतिशय महत्वाचा घटक मानला जातो. आता या अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. पहिला म्हणजे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. आता देशाची अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर आपल्याला इतर राष्ट्राबरोबरचं आर्थिक संबंध कसे असले पाहिजे, तर आपण त्यांना किती देणार, त्यांच्याकडून किती घेणार, ज्याला आयात निर्यात म्हणतो. त्याचप्रमाणे जागतिक व्यापारामध्ये आपला सहभाग किती असला पाहिजे, या सुद्धा गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात आणि त्यानुसार आपलं परराष्ट्र धोरण ठरतं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्वाचे मानले जातात. तर आता सध्याची जी जागतिक व्यवस्था आहे त्यामध्ये आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे, आर्थिक सुरक्षितता झाली पाहिजे म्हणजे आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत झालो पाहिजे, विकसित झालो पाहिजे, स्वावलंबी झालो पाहिजे असं प्रत्येक देशाला वाटतं. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षितते इतकंच आर्थिक सुरक्षितता सुद्धा प्रत्येक देशाला आजकाल महत्वाची वाटते. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे
परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. जसं अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी यासारखे देश विकसित देश आहेत. ते देश त्यांचं धोरण त्यांच्या मर्जीप्रमाणे ठरवतात. याचं कारण असं की त्यांना इतर देशांवर त्यांचं स्वावलंबत्व कमी आहे. खूप कमी गोष्टींसाठी त्यांना इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं. आणि या उलट जे अविकसित देश असतील, पाकिस्तान सारखा देशाचा विचार करा, त्याला अमेरिकेप्रमाणेच धोरण ठरवावं लागेल. त्याच्या मर्जीप्रमाणे धोरण ठरवता येणार नाही, कारण तो आर्थिकदृष्ट्या खूप साऱ्या गोष्टींवर अमेरिकेवर अवलंबून आहे. म्हणून त्याला अमेरिकेशी परराष्ट्र धोरण ठरवताना अमेरिकेच्या मर्जीप्रमाणे जास्त वागावं लागेल. त्याच्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे परराष्ट्र धोरण त्याला ठरवता येणार नाही. चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा सुद्धा अतिशय महत्वाचा वाटा मानला जातो. तर राजकीय नेतृत्व कसं आहे यानुसार सुद्धा परराष्ट्र धोरण ठरलं जातं. जसं यामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री या सगळ्यांचा सुद्धा परराष्ट्र धोरण ठरवताना विचार केला जातो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात. उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले. तर अशा प्रकारे एखाद्या देशाचं राजकीय नेतृत्व कसं आहे त्यानुसार सुद्धा परराष्ट्र धोरण ठरतं. नंतर पाचवा अतिशय महत्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रशासकीय घटक. म्हणजे त्या देशाचं शासन कशा पद्धतीचं आहे ते सुद्धा परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतं. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करत असते. आता या ठिकाणी राजकीय आणि प्रशासकीय अशा दोन गोष्टी असतात. राजकीय नेतृत्व म्हणजे आपण जे लोक निवडून देतो ते 5 वर्ष राज्य करतात, ते राजकीय नेतृत्व झालं. ते बदलूही शकतं 5 वर्षांनी. समजा पुढच्या वेळी जनतेने त्यांना निवडून न देता दुसऱ्यांना निवडून दिलं तर ते बदलू शकतं. परंतु प्रशासकीय घटक म्हणजे या राजकीय लोकांना राज्यकारभार चालवण्यासाठी शासनाचे जे नेमून दिलेले लोक असतात, ज्यांना आपण नोकरशाह असं म्हणतो, सरकारी नोकरी करणारे लोक. तर ऍक्च्युली अंमलात आणण्याचं काम हे सरकारी नोकरशाह करत असतात, ज्यांना प्रशासकीय घटक असं म्हणतो आपण. मग परराष्ट्र धोरण ठरवताना जरी अंतिम निर्णय प्रधानमंत्री किंवा मंत्रिमंडळ घेत असलं तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी ऍक्च्युली प्रशासकीय यंत्रणाच त्यांना मदत करत असते. परराष्ट्र धोरणात आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्वाची भूमिका निभावतात. तर आता परराष्ट्र धोरण ठरवायचं म्हटल्यावर त्या देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, आपण काय भूमिका घेतली तर आपल्याला फायदा होईल की तोटा होईल, या गोष्टीचा सल्ला असे हे जे मोठमोठे अधिकारी असतात, जे या विषयावर ते निष्णात तज्ज्ञ असतात, त्यावर त्यांचा गाढा अभ्यास असतो, अशा लोकांशी सल्लामसलत सरकारला करावी लागते. आणि त्यानुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असेल किंवा इतर जे लोक असतील प्रशासकीय, ते या मंत्रिमंडळाला किंवा प्रधानमंत्र्यांना सल्ला देतात आणि त्यानुसार आपण परराष्ट्र धोरण ठरवत असतो. म्हणजेच थोडक्यात प्रशासकीय घटक सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका निभावतात. तर तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारलाय की परराष्ट्र सचिव या पदावर तुम्ही काम करत आहात आणि प्रधानमंत्री चीनला भेट देणार आहेत. परराष्ट्र सचिव म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे तुम्ही प्रधानमंत्र्यांना चर्चेसाठी कोणते विषय सुचवाल? तर साहजिक आहे
जर आपल्या देशातील व्यक्ती चीनमध्ये जाणार असेल तर आजच्या परिस्थितीचा विचार केला तर आपण त्यांना सगळ्यात पहिलं म्हणजे प्रधानमंत्र्यांना चर्चेसाठी सीमा वाद जो आहे, सीमा प्रश्न तो तुम्ही सोडवा, त्याच्यावर चर्चा करा, चर्चेच्या रूपाने सोडवा. युद्धजन्य परिस्थिती नको, किंवा चीनकडून ज्या गोष्टी आयात केल्या जातात त्याची जी काही क्वालिटी आहे आपण ज्याला म्हणतो ती सुधारली पाहिजे, चांगली असली पाहिजे, यासारख्या गोष्टींवर आपण चर्चा करायला सुचवू शकतो. तर या ठिकाणी आतापर्यंत आपण परराष्ट्र धोरण निश्चित करणारे 5 महत्वाचे घटक बघितले, ज्यामध्ये पहिला महत्वाचा घटक जो होता तो म्हणजे देशाचे भौगोलिक स्थान, नंतर दुसरा घटक होता राजकीय व्यवस्था, तिसरं त्या देशाची अर्थव्यवस्था, चौथं राजकीय नेतृत्व त्या देशाचं कसं आहे, आणि 5वा घटक प्रशासकीय घटक किंवा प्रशासन त्या ठिकाणचं कसं आहे, त्यानुसार राजकीय धोरण ठरतं. आता आपण वळणार आहोत भारताचं परराष्ट्र धोरण कसं आहे. हे प्रत्येक देश परराष्ट्र धोरण ठरवताना या घटकांचा विचार करतो, असा आपण सारासार अभ्यास केला. भारत जसा विचार करतो तसे इतर देशही ह्या सगळ्या घटकांचा विचार करतात. आता आपण बघणार आहोत ते आपल्या भारताचं परराष्ट्र धोरण कसं आहे. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी जाणून घेणार आहोत. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. मग आपण बघितलं की 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपलं परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे. या ठिकाणी राज्याने म्हणजे देशाने, कारण त्यावेळेला देश म्हणजे एखाद्या राजाचं राज्य असंच समजलं जायचं. राज्य म्हणजे स्टेट, जसं महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य, या अर्थाने राज्य शब्द आलेला नाहीये. राज्य म्हणजे देश. तर एखाद्या देशाने परराष्ट्र धोरण आखताना ते कोणत्या मुद्द्याच्या आधारे आखलं पाहिजे यासाठी संविधानामध्येच मार्गदर्शक तत्व आखून दिलेली आहे. आपल्याला त्या तत्वाच्या आधारेच आपल्याला परराष्ट्र धोरण आखता येतं. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे. कलम 51 म्हणजे काय की आपलं संविधान एक खूप मोठं पुस्तक आहे. प्रत्येक गोष्टीवर त्याच्यामध्ये नियम लिहिलेले आहेत. तर त्या नियमाला जे काही क्रमांक दिलेले आहेत त्याला आपण कलम असं म्हणतो. तर परराष्ट्र धोरण कसं असावं याबद्दलची व्यापक चर्चा कलम 51 मध्ये केलेली आहे. तर त्या 51व्या कलमानुसार परराष्ट्र धोरणाची अतिशय व्यापक चौकट आपल्या संविधानामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार भारताच्या आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केलेले आहे. तर त्या 51व्या कलमामध्ये परराष्ट्र धोरण आखताना भारताने कोणकोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं ते सगळ्यात पहिलं स्पष्ट केलंय. तर त्यानुसार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय शांततेचा विचार केला पाहिजे, सुरक्षिततेचं जतन झालं पाहिजे, याला प्राधान्य द्यायचं. शिवाय जे काही आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद असतील ते आपण शांततेच्या मार्गानेच सोडवले पाहिजे किंवा सोडवण्यावर भर दिला पाहिजे असं स्पष्टपणे त्या संविधानाच्या कलम 51 मध्ये सांगितलेलं आहे. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हे सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे. याशिवाय इतर देशांबरोबर आपला संबंध नेहमी मैत्रीपूर्ण असला पाहिजे. शिवाय आपल्या देशातील कायद्यांचा तर आपण आदर करतोच, परंतु जगाचा सुद्धा एक कायदा आहे ज्याला आंतरराष्ट्रीय कायदा आपण असं म्हणतो. तर अशा आंतरराष्ट्रीय कायद्याचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे असं परराष्ट्र धोरण ठरवताना महत्वाचं उद्दिष्ट आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीमध्ये राहूनच विकसित झालेलं आहे. म्हणजेच संविधानामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्या चौकटीच्या आधारेच आतापर्यंत भारताने आपलं परराष्ट्र धोरण ठरवलेलं आहे.
तर थोडक्यात भारतीय संविधानाचे कलम 51 काय काय सांगतं ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे. परराष्ट्र धोरण ठरवताना आपण ह्या पहिल्या मुद्द्याचा विचार केला पाहिजे. दुसरा, राष्ट्रात न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे. तिसरं, आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे म्हणजे वाढवणे. आपणच त्या आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन केलं तर भारत करतो म्हणजे आपणही केलं पाहिजे असं इतरही देशांना वाटू शकतं. म्हणजेच थोडक्यात या कायद्याचा आदर करण्यासाठी, ती वृद्धिंगत करण्यासाठी, वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि चौथा म्हणजे लवादाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. लवाद म्हणजे 2-3 किंवा अनेक देशांची संघटना किंवा त्यांचे प्रतिनिधी एकत्र येऊन जे मंडळ तयार केलं जातं त्याला लवाद म्हणतात. तर असे आंतरराष्ट्रीय प्रश्न लवादाच्या सहाय्याने, युद्धाच्या सहाय्याने न सोडवता वाटाघाटीच्या, शांततेच्या मार्गाने सोडवण्यावर प्रयत्न करणे, असे भारतीय संविधानाचे कलम 51 आपल्याला सांगतं. म्हणजेच परराष्ट्र धोरण आपल्याला या संविधानातील कलम 51च्या ज्या काही मुद्द्यानुसारच आपल्याला ठरवावं लागतं. आणि आतापर्यंत आपण या कलमातील उद्दिष्टांच्या आधारेच भारताचं परराष्ट्र धोरण ठरवलेलं आहे. तर भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही सुद्धा उद्दिष्ट आहेत ते आपण पुढील लेक्चरला बघू. तर आतापर्यंत आपण जे बघितलं ते म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण कशाच्या आधारावर होतं आणि कोणत्याही देशाचं परराष्ट्र धोरण ठरवताना कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो. तर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणतेही 2 स्पष्ट करा असा मोठा प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी ह्या 5 मुद्द्यांपैकी कोणते तरी 3 मुद्दे तुम्ही विस्तारित स्वरूपात पाठ करायचे आहे. आज आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरला भारताचं परराष्ट्र धोरण जे काय आहे त्याची आणखी काही महत्वाची उद्दिष्टे कोणती आणि याशिवाय भारताचं परराष्ट्र धोरणाचे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत ते टप्पे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.